नाटक ही अशी कला आहे, असं माध्यम आहे, असा व्यवसाय आहे, की एकदा प्रयोग रंगला, की तुम्ही सगळं विसरून त्या प्रयोगामध्ये गुंतलेले असतात आणि अशातच मोबाईल वाजतो. बरोबर आहे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हां, अ, तसं पाहायला गेलात तर अ, आम्ही जेव्हा नाटक सादर करतो किंवा मी जी नाटकं केली, तर मी एक प्रोसेनियम वॉल जी असते ती नेहमीच तिचं भान ठेवलं. मी प्रोसेनियम वॉलच्या बाहेर कधी गेलो नाही. म्हणजे प्रेक्षकांनाही करणारे, अभिनय करणारे हां, अनेक नट आहेत ज्यांच्याबरोबर मी कामं केली. हां. जे समोर किती प्रेक्षक आहेत त्याच्यावर नाटक कसं करायचं, किती लवकर पळवायचं, अच्छा. कसं कट मारायचं, हे सगळे मला हां. अनुभव आहे. मी अगदी बिनधास्तमध्ये तुमच्याशी हो, बोलतो, अगदी की आमच्या मोकळेपणाने. कलाकारांमध्ये सुद्धा अनेक दुर्गुण आहेत. हां, पण ते आता व्यक्ती-व्यक्तीप्रमाणे आहेत. राहिला प्रश्न हा जो आस्ताद काळेचं तुम्ही म्हणताय तसं मला वाटतं विक्रम गोखलेंनी सुद्धा हो. बऱ्याचदा नाटक थांबवलेलं आहे. त्यामुळे तो एक फंडा झाल्यासारखं मला वाटायला लागला आहे. मुळात आता प्रत्येकाकडेच मोबाईल आहे आणि प्रत्येकजण तो सगळेच जण सायलेंट ठेवतात असं नाही. आता आपल्याला प्रेक्षक म्हणून जे येतात ते कधी डॉक्टर असतात, कधी दुसरं पेशंट्स असतात घरी, काही माणसं त्यांची आजारी असू शकतात. अशा वेळेला ते फोन चालू ठेवतात. आता तो चालू ठेवताना कुठेतरी रिंग कमी ठेवतात किंवा काही तो प्रकार आहेच किंवा सायलेंट एकदम ठेवला आणि मला नाही कळला तर. प्रत्येकाची अर्जन्सी आणि हे आता आवडीसाठी ते येतात. त्यांना जर का तो फोन आला अर्जंट आणि त्यांना जायचं असेल, तर त्याला आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे प्रेक्षकांची बाजू म्हणून. हां, मी समर्थन करणार नाही त्यांचं. हां. पण प्रश्न असा आहे, की आपण आपलं नाटक करत जावं. म्हणजे मी दौरे जेव्हा केले, तेव्हा बाहेर भरपूर गाणी-बिणी वाजलेली असायची. आम्ही प्रयोग करायचो. अच्छा. आमचा हां. प्रयोग करायचो. लोकं रिसीव्ह करतात, लोकांना करतात आणि मुळात हा लोकांचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही आहे. तुम्ही तुमच्या भूमिकेत इतके समरस व्हा, की तुम्हाला आवाजच नाही आले पाहिजेत बाकीचे. हां. तुम्ही त्याला जर इम्पोर्टन्स दिला तर समोरच्या जो कलाकार आहे, तो जे तुम्हाला रिएक्ट होतोय, त्याच्याकडे कधी बघणार तुम्ही? तुमचे कान तिकडे का? वाजू दे ना. लोकं बोलतील त्याला, की "अहो तुमचा फोन वाजतोय, आम्हाला कंटाळा येतोय, त्रास होतोय, नाहीतर नाटक थांबवा." लोकांनी थांबवलं पाहिजे. तुम्ही नाही थांबवायचं. तुम्हाला एकदा तिसरी घंटा झाली, तुम्ही एकदा पडदा उघडला, तुम्ही नाटकाला लागलात, की कामं करा आपली. लोकं तुम्हाला बघायला आलेत, तुम्हाला ऐकायला आलेत. त्यांना बाजूचा काय करतो, उठून गेला कोणी म्हणून हां. तुम्ही नाटक बंद कराल उद्या? नाही. हां. उद्या कोणतरी मोठ्याने एकदम बोलला, "ओ मला तुमचं आवडत नाही काम." म्हणून तुम्ही नाटक बंद कराल? प्रेक्षक बोलत नाहीत. प्रेक्षक खऱ्या अर्थाने प्रेक्षकाचं काम आहे, की त्यांनी हे सांभाळलं पाहिजे. हे भान त्यांना पाहिजेच, की बाबा आपण रसभंग होणार नाही असं आपली वागणूक झाली पाहिजे. पण तुम्ही इतरांचा जेव्हा 1% कोणतरी 100 मधला त्याचा फोन वाजतो आणि 99चा काय विचार करता? 99नी काय तुमचं हे केलंय? बरं 99ना सुद्धा अधिकार आहे तुमच्या एवढाच बोलण्याचा. त्यांच्यावर सोडा ना थोडं. हां, बरोबर आहे. हां. सुरुवातीलाच सांगा. आम्ही वाजले तरी आम्ही करणार आमचं नाटक चालू. त्रास तुम्हाला होईल आम्हाला माहीत नाही. आम्ही आमचे कान बंद करून आम्ही ते आमचं काम करू. असं एकदा प्रयोग करून बघा. वाजू देत ना कोणाचे वाजतायत ते. हां. आता हा हा भाग स्वयंशिस्तीचा आहे. बरोबर आहे. तुम्हाला अगदी. जशी स्वयंशिस्त पाहिजे तशीच प्रेक्षकांनाही हवी. पण या गोष्टीमुळे नाटकाचा रसभंग आपण करून घेणं, माझा मूड गेला असं म्हणणं, हे जरा अति आहे. अच्छा. हां. एकदा तुम्ही नाटकाच्या रंगभूमीवर एकदा आलात, की तुम्हाला पर्याय नाही ते पूर्ण करण्यापर्यंत. हां, हा मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे अगदी. हां. एक कलाकार म्हणून. म्हणजे आपणही आपल्याला थोडेसे काहीतरी बंधनं घालून घ्या.